हॅलो फ्रेंड्स, वाह किती सुंदर तर्री आलेली आहे ना. खूप मस्त चिकन तयार झालेलं आहे. इथे 15 लोकांना अगदी सहज पुरेल असं 2 किलोचं चिकन आपण आजच्या भागामध्ये कसं करायचं ते बघणार आहोत. तर फ्रेंड्स, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. आता आपण चिकन करायला सुरुवात करूया. त्यासाठी काय काय साहित्य वापरलं हे मी तुम्हाला आता इथे पुढे दाखवत आहे. तर इथे आपण आता साधारण 400 ग्रॅम टोमॅटो धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर 2 लसूण सोलून घेतलेले आहेत मोठे, कोथिंबीर घ्यायची आहे, 2 इंच मोठा आल्याचा तुकडा घ्यायचा आहे, 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहेत. इथे 3 खोबऱ्याचे काप करून घेतले होते, खोबऱ्याच्या वाट्यांचे, सुकं खोबरं, आणि ते आपल्याला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर 400 ग्रॅम कांदा उभा पातळ चिरून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलेला आहे. त्यामुळे तरी छान येते आणि चवसुद्धा खूप सुंदर लागते. आता इथे एक मोठं पातेलं तापायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये साधारण 5 ते 6 चमचे मी तेल घातलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची 10 ते 12 पानं घालायची आहेत. कढीपत्ता छान स्वच्छ धुवून घेतला होता. त्याची पानं घालून झाल्यानंतर आपण तेजपान घालणार आहोत. तेजपत्ता 2 ते 3 तेजपत्ते घालायचे आहेत. त्यानंतर दालचिनीचा एक तुकडा घातलेला आहे. अख्खे मसाले आपण थोडेसे त्यात वापरले की त्याची चव खूप छान येते आणि तेलामध्ये टाकल्यानंतर ते परतवल्यानंतर खूपच सुंदर असा वाससुद्धा येतो. तर 2 चक्री फूल, 4 ते 5 मिरे असा गरम मसाला वापरला आहे. त्यानंतर 2 मोठे चमचे जिरे, 2 मोठे चमचे बडीशोप व्यवस्थित तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायची आहे. ह्या सगळ्या मसाल्यांचा खूपच छान इथे आता वास येतो आहे. त्यानंतर जे आलं, लसूण आणि मिरची आपण घेतली होती त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. ती पेस्ट आपण ह्याच्यामध्ये घालायची आहे आणि व्यवस्थित तेलामध्ये तेल सुटेपर्यंत बारीक गॅसवरती फ्राय करून घ्यायचं आहे. त्यामुळे मिरचीचा कच्चेपणा निघून जातो आणि चवसुद्धा खूप सुंदर लागते. आता हे छान कलसून झालेलं आहे. त्यानंतर आपण जो कांदा भाजून घेतला होता त्याची मी पेस्ट करून घेतलेली आहे. तर कांद्याची पेस्ट आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. आणि जर आपल्याला जास्त तरी हवी असेल किंवा तेलाचं प्रमाण कमी जास्त वाटलं तर आपण थोडंसं त्याच्यामध्ये तेल अजून घालायचं आहे. तर अशा प्रकारे आता मी हा छान कांदा परतवून घेते. तुम्ही बघू शकता सुंदर असा मसाला छान फ्राय होतो आहे आपला. गॅस मी बारीकच ठेवलेला आहे. बारीक गॅसवरती छान मसाले परतवत आहे. त्यानंतर 2 चमचे मी याच्यामध्ये अजून तेल घातलेलं आहे. इथे टोमॅटो आणि खोबरं याची एकत्र करून पेस्ट करून घेतली आहे. ती पेस्टसुद्धा आपल्याला याच्यामध्ये मस्तपैकी छान टोमॅटोचं कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घ्यायची आहे. तर फ्रेंड्स, इथे चॅनलवरती मी छान छान रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. माझ्या चॅनलवरती नक्की सगळ्या रेसिपी बघा. रेसिपी आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता आपला छान मसाला बघू शकता परतवून झालेला आहे. त्यामध्ये मी मीठ घातलं आहे चवीनुसार. आपण इथे 2 मूठ मीठ घातलेलं आहे. त्यानंतर आपल्याला हळद घालायची आहे. तर इथे 2 मोठे चमचे हळद घातलेली आहे. सगळे मसाले एक एक करून आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत. त्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार तिखट वापरायचं आहे. तर इथे साधारण 4 चमचे मी तिखट वापरलं आहे. हे काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, त्यामुळे रंग छान येतो. त्यानंतर साधारण 1 मूठ गरम मसाला, अख्खा वाटलेला गरम मसाला असतो तो याच्यामध्ये मी घातलेला आहे. त्यानंतर रेडीमेड पॅकेट आपण कोणत्याही कंपनीचं आपल्या आवडीनुसार वापरू शकतो. तर इथे एक मटन मसाल्याचं पॅकेट 50 ग्रॅमचं मी वापरलेलं आहे. व्यवस्थित छान मसाला फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये धुतलेलं चिकन आपल्याला घालायचं आहे. त्याआधी मी इथे 50 ग्रॅम काजू पेस्ट करून घेतली होती, ती टाकलेली आहे. आता हा मसाला सगळा आपल्याला चिकनमध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मसाल्यामध्ये चिकन छान मुरलं पाहिजे, त्यामुळे आधी आपण हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. व्यवस्थित सगळा मसाला कोट झाला की मग आपल्याला झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे. आता इथे मी एकत्र करते सगळं व्यवस्थित छान मिक्स झाल्यानंतर आपण झाकण ठेवून 5 मिनटं वाफवायचं आहे. आपण आधी पाणी नाही टाकायचं आहे. आपण आधी फक्त या मसाल्यामध्ये चिकन मुरवत ठेवायचं आहे. तर 5 ते 6 मिनटानंतर आपण झाकण काढून बघायचं आणि मग नंतरच आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. त्यामुळे चिकनला एक छान चव येते. त्यामध्ये मसाला पूर्णपणे मुरतो आणि चविष्ट असं आपल्या चिकनची ग्रेव्ही तयार होते. आता तुम्ही बघू शकता मी ते झाकण ठेवलेलं आहे. व्यवस्थित 5 ते 6 मिनटानंतर झाकण उघडून बघितलं आहे. किती सुंदर अशी वाफ आलेली आहे. मस्त चिकन वाफलं आहे आपलं, पण पूर्णपणे शिजलेलं नाही आहे. ह्याच्यामध्ये फक्त मसाला आपला शिरलेला आहे. त्यानंतर आपल्याला जर ग्रेव्ही करायची असेल तर किती प्रमाण हवं आहे त्या प्रमाणातच आपण इथे पाण्याचा वापर करायचा आहे. आता हा छान मसाला झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं चिकन आपलं दिसतं आहे. आता यामध्ये आपल्या आवडीनुसार आपण किती ग्रेव्ही करायची त्यानुसार पाणी घालायचं आहे. तर इथे साधारण 1 तांब्याभर मी पाणी वापरलं आहे. गॅस मोठा करून उकळी काढत आपल्याला ठेवून द्यायचं आहे. अशा प्रकारे मस्तपैकी चिकनचा रस्सा आपल्याला इथे तयार झालेला आहे. 15 माणसांना अगदी व्यवस्थित पुरतो. एकदा नक्की करून बघा. त्याचनंतर इथे सूप कसं करायचं चिकनचं याची रेसिपीसुद्धा आम्ही चॅनलवर अपलोड केलेली आहे. कोणत्याही प्रकारचा सॉस न वापरता हेल्दी सूप घरच्या घरी थंडीसाठी कसं करता येईल हे दाखवलं आहे. तो व्हिडिओसुद्धा एकदा नक्की बघा. याच्यात वरतून आपण कोथिंबीर घालणार आहोत आणि चिकन बारीक गॅसवरती वाफवत ठेवायचं आहे.
आता एकदा हलवून दिलं आहे, झाकण ठेवून वाफवून ठेवायचं आहे. आता तुम्ही बघू शकता 10 मिनिटानंतर मी बघितलं आहे, अतिशय सुंदर अशी तर्री आलेली आहे. मस्तपैकी आपला चिकन ग्रेव्ही तयार आहे. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या भागामध्ये.